नमस्कार, मी कोमल. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे वेपर्स. तर वेपर्स बनवण्यासाठी इथं मी 3 किलो बटाटे घेतलेले आहेत. तर ते बटाटे मोठे मोठे घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. तर आता मी सुरुवातीला या बटाट्याची साल काढून घेणार आहे. तर हे बघा, एक एक बटाटा मी घेते आणि व्यवस्थित ह्या बटाट्याची मी साल काढून घेणार आहे. तर अगदी छान असे वेपर्स बनतात हे. त्यामुळं रेसिपी पूर्ण बघा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी कशा पद्धतीने हे वेपर्स बनवलेले आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीनं मी बटाट्याची साल काढून घेते. व्यवस्थित सगळी साल काढून घ्यायची. तर हे बघा, साल व्यवस्थित मी काढून घेतलेली आहे बटाट्याची. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या बटाट्याच्या साली काढून घेणार आहे. तर हे बघा, सगळी साल मी बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं मी घेतलेलं आहे स्लायसर. त्याने आपण बटाट्याचे स्लाइस करून घेणार आहोत, म्हणजेच वेपर्स बनवण्यासाठी अगदी पातळ असे स्लाइस मी बनवून घेणार आहे. तर मी इथे परात घेतलेली आहे, त्या परातीमध्ये मी सुरुवातीला स्लाइस असे करून घेणार आहे. तर मी इथं एक छोटा टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पाणीसुद्धा घेतलेलं आहे. तर मी काय करणार आहे, हे स्लाइस केलेले जे बटाटे आहेत ते त्या पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहे, म्हणजे ते काळे किंवा लाल वगैरे असे पडणार नाही त्यासाठी. तर सुरुवातीला मी छोटा टोप घेतलेला आहे. तर हे बघा, एक बटाटा मी घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला म्हणजे स्लायसरने स्लाइस करून घ्यायचे आहे त्याचे, अगदी पातळ पातळ. तर स्लाइस पाडताना बटाटा पुढं आणि मागं असं करायचं नाही. पुढच्या साईडला फक्त किसून घ्यायचा. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं पाडते ते. पाठीमागं तसाच जर बटाटा तो घेतला तर ते बटाट्याचे असे तुकडे पडतात, मग व्यवस्थित असे वेपर्स मोठे असे पडत नाहीत, मग त्याचे तुकडे पडतात. त्यासाठी बटाटा घेताना फक्त पुढच्या साईडला आपल्याला प्रेस करून त्याचे स्लाइस पाडायचे आहेत, म्हणजे वेपर्स करून घ्यायचे आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान असे ह्याचे स्लाइस असे पडलेले आहेत. तर मी सगळं ते टोपामध्ये ज्या पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये स्लाइस केलेला बटाटा तो टाकून घेते. तर वेपर्स बनवताना शक्यतो मोठे मोठेच बटाटे घ्या, म्हणजे वेपर्ससुद्धा छान बनतात. तर मी सगळ्या बटाट्याचे असेच हे बघा स्लाइस करून घेतलेले आहेत आणि ते छोट्या टोपामध्ये टाकलेले आहेत. तर मी आता काय करणार आहे, सुरुवातीला हे स्लाइस केलेले जे बटाटे आहेत ते स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेणार आहे. तर हे बघा, मी हे जे बटाटे आहेत ते स्लाइस केलेले ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. आणि आता मी इथं मोठा टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी सगळे वेपर्स जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत. आणि तुम्ही पाणी बघू शकता, अगदी गच्च भरलेलं आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकते तुरटी. तर तुरटी टाकायची स्लाइस केलेल्या ह्या बटाट्यामध्ये, म्हणजे हे काळे वगैरे पडत नाहीत आणि हे बघा छान असे पांढरे शुभ्र राहतात. आणि हे मी रात्रभर असंच ठेवणार आहे. रात्रभर हे स्लाइस ठेवल्यामुळे अगदी वेपर्स हलके असे होतात. तर हे बघा, तर मी हे रात्रभर असंच ठेवून घेतलेले आहे. तर हे स्लाइस केलेलं ज्यावेळेस बटाटा आपण ठेवतोय तो शक्यतो पातेलं मोठंच घ्यायचं आणि काठोकाठ पाण्याने भरून घ्यायचं. बटाटा वरती वगैरे असे ते स्लाइस केलेले जे आहे ते वरती नाही यायला पाहिजे आहे. तर आता हे बघा, रात्रभर मी ते ठेवलं होतं तसंच स्लाइस केलेले बटाटे. तर आता मी इथं पाणी घेतलेलं आहे, ते उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता आपण याच्यामध्ये जे स्लाइस केलेले बटाटे आहेत ते थोडंसं गरम पाण्यामध्ये 3-4 मिनिटासाठी उकळून घेणार आहोत. खूप जास्त शिजवून घ्यायचं नाही, नाहीतर तुकडे पडतात असे वेपर्सचे. तर पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. हे बघा, मी त्या टोपातले जे स्लाइस केलेला बटाटा आहे, म्हणजे वेपर्स आहे, ते बाजूला काढून घेतलेले आहे एका टपामध्ये. आणि मी ह्या पुरणाच्या, आपण ज्या चाळणीमध्ये पुरण बारीक करतो ती चाळण घेतलेली आहे छोटीवाली, आणि त्याच्याने या टोपामध्ये हे वेपर्स टाकून घेते.
तर ही चाळण मी यासाठी घेतलेली आहे की जे थंड पाणी वगैरे आहे त्या टोपामध्ये जाऊ नये त्यासाठी. आणि आता मी याला फक्त 3-4 मिनिटासाठी उकळी येऊ देणार आहे. एकच उकळी येऊन देणार आहे फक्त. आणि हे बघा मी हळूहळू उलटण्याने सुद्धा असं सगळे बटाटे व्यवस्थित असे मिक्स करते, म्हणजे एकसारखे सगळे हे आपले वेपर्स तयार होतील. अगदी हळूवार असे मी उलटण्याने हलवतीये. तर रात्रभर मी बटाट्याचे स्लाइस करून ठेवले होते, तर तुम्ही बघू शकता बटाटा अजिबात काळा वगैरे पडलेला नाही. तर आता मी इथं टाकते मोठं मीठ. तर शक्यतो मोठं मीठच वापरते मी असं उन्हाळी काम वगैरे काही बनवत असेल तर. तर मीठ जरी थोडंसं जास्त झालं तरी ते पाण्यातूनच निघून जाणार आहे, पण मी खूप जास्त मिठाचा वापर नाही केलेला, कारण की मी हे पिलूसाठी बनवते. तर हे बघा मी उलटण्याने परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे. बटाटा खूप जास्त आपल्याला हे स्लाइस शिजवून घ्यायचे नाहीत, नाहीतर वेपर्स असे तुटतात लगेच. तर फक्त एक उकळी येईपर्यंत मी हे स्लाइस असे पाण्यामध्ये उकळवून घेणार आहे. तर हे बघा छान अशी उकळी आलेली आहे. पाणी सुरुवातीला उकळलेलंच होतं, त्यामुळं खूप जास्त आपल्याला ह्याला उकळवून घ्यायची काही गरज नाही. अगदी 4-5 मिनिटामध्येच तुम्ही बघू शकताय हे असे वेपर्स जे आहेत ते अगदी हलके असे झालेले आहेत. तर हे बघा मी हाताने सुद्धा दाखवते, तर ते अलगद असे तुटत आहेत, म्हणजे ते आपले वेपर्स जे आहेत ते आता तयार आहेत. तर मी या चाळणीनेच वेपर्स काढून घेते. तर हे बघा मी एक छोटावाला झारा घेतलेला आहे, त्याच्या साह्याने मी पुरणाच्या चाळणीमध्ये सॉरी हे जे आपण वेपर्स बनवते ते काढून घेते, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी सगळं चाळणीतून बाहेर निघून जाईल. चाळणीमधून पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं. तर हे बघा मी थोडंसं असं हे हलवून सुद्धा घेते, म्हणजे की पाणीसुद्धा त्याच्यामध्ये राहणार नाही, एक्स्ट्राचं पाणी सगळं निघून जाईल. आणि मी एका टोपामध्ये वगैरे हे सगळे असे आपले जे वेपर्स आहेत ते काढून घेणार आहे. तर सगळं पाणी व्यवस्थित मी निथळून घेतलेले आहे. आणि हे वेपर्स जे आहेत ते आता सुकून घ्यायचे आहेत. तर मी हे बघा या साडीवरती असे हे सगळे वेपर्स सुट्टे सुट्टे करून असे सुकवून घेतलेले आहेत. याला काही खूप जास्त टाईम लागत नाही सुकण्यासाठी. तर हे वेपर्स मी हे बघा सुकण्यासाठी ठेवलेले आहेत, अगदी सुट्टे सुट्टे करून सुकण्यासाठी टाकलेले आहेत. तर याला खूप जास्त असं ऊन वगैरे काही लागत नाही. तर हे बघा छान असे वेपर्स मी सुकवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. तर हे मी तळून सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला. तर किती छान असे पांढरे शुभ्र झालेले आहे, तुम्ही बघू शकताय. तर वेपर्स तळण्यासाठी इथं मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे. तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मगच हे आपल्याला वेपर्स तळण्यासाठी टाकायचे आहेत. तर हे बघा तेल गरम झालेलं आहे, तर मी वेपर्स तळून दाखवते. तर तुम्ही बघू शकताय किती असे वेपर्स छान झालेले आहेत, अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि मोठेसुद्धा आहेत, तुटलेले नाही किंवा तुकडेसुद्धा त्याचे पडलेले नाहीत. तुम्ही बघू शकताय किती छान असे वेपर्स आपले तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने मी हे बघा छान असे वेपर्स बनवलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे वेपर्स बनवून बघा. तर तयार आहेत हे बघा वेपर्स. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे वेपर्स एकदा नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील.